नमस्कार शेतकरी मित्रांनो, प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये किती बाय कितीवर कापूस लागवड करावी या संदर्भात माहिती बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपला जो अनुभव आहे तो आपण या ठिकाणी शेअर करणार आहोत. तर मागील 2 ते 3 वर्षापासून आपण घन लागवडीवर या ठिकाणी कापसाची लागवड करत आलेलो आहोत आणि त्यामध्ये आपण गळफांदी व शेंडे खुडणी करत आलेलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आपण HDPS पद्धत ही देखील या ठिकाणी करत आलेलो आहोत. तर यामध्ये आपल्याला कापूस लागवड करत असताना जमिनीची निवड कशी करायची आहे हे देखील बघणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जी लागवड करायची आहे आपल्याला त्या ठिकाणी जे अंतर घ्यायचं आहे त्याच्यामध्ये जमिनीनुसारच आपल्याला ती या ठिकाणी लागवड करायची आहे. जर आपली हलकी व मध्यम जमीन असेल तर आपण त्या ठिकाणी अंतर कमी घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, मागच्या 3-4 वर्षाच्या अनुभवानुसार आपण या ठिकाणी ज्या क्षेत्रामध्ये कापसाची वाढ ही कमी होते व त्याचबरोबर मोठी जी अंतरं आहेत 5x1, 6x1 हे अंतर मिळत नाहीत, त्या ठिकाणी कोरडवाहू क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी अत्यंत हलकी जमीन आहे तिथे आपण 3x1 अशा पद्धतीने कापूस घेत आलेलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये मुख्यतः जे आपलं कारण आहे त्यामध्ये झाडाची संख्या जास्तीत जास्त बसून त्या ठिकाणी आपल्याला उत्पादन हे एकरी उत्पादन जास्तीत जास्त आपण कसं घेऊ याचा विचार करूनच आपण 3x1 ही पद्धत अत्यंत हलक्या जमिनीमध्ये ही घेतलेली होती. तर शेतकरी मित्रांनो, त्या पद्धतीमध्ये आपल्याला एकरी 12-13 क्विंटलपर्यंत हे ॲव्हरेज आलेलं होतं आणि एकंदरीतच बघायला गेलं तर ज्या क्षेत्रामध्ये मध्यम जमिनीवर कापसाची वाढ ही देखील मध्यम प्रकारे जर होत असेल तर त्या ठिकाणी आपण 3.5x1, 4x1 हे अंतर घेतलेले होते आणि त्यामध्ये देखील आपण गळफांदी व शेंडे खुडणी ही केलेली होती. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला 14 क्विंटलपर्यंत ही एकरी ॲव्हरेज आपण त्या ठिकाणी काढलेलं होतं. तर जी घन लागवड आहे त्यामध्ये आपल्याला मुख्यतः चांगल्या जमिनीमध्ये या पद्धतीचा फार मोठ्या प्रमाणात हा फायदा होत नाही. एकंदरीतच ज्या जमिनीमध्ये आपण रब्बी पीक घेणार आहोत किंवा त्या ठिकाणी आपल्याला कापूस झाल्यानंतर हरभरा किंवा गहू घ्यायचा आहे त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ही घन लागवड पद्धत करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, चांगल्या जमिनीवर घेत असताना आणि ज्या ठिकाणी कापसाची अतिरिक्त वाढ होते अशा जमिनीमध्ये आपण घन लागवड करू नये हा आपला या ठिकाणी अनुभव आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्या जमिनीमध्ये आपल्याला कशा प्रकारे लागवड करायची आहे तर त्या ठिकाणी आपण 4x1.25 किंवा 4x1.5 या अंतरावर या ठिकाणी लागवड करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, कापसासाठी आपल्याला नियोजन करत असताना एकरी झाडाची संख्या जी आहे ती योग्य पद्धतीनं बसणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला उगवण क्षमता झाल्यानंतर आपण जी खाडेभरणी आहे ती देखील लवकरात लवकर करणं महत्त्वाचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला एकरी जास्तीत जास्त उत्पादनासाठी या पद्धती महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण हलक्या जमिनीवर 3x1, मध्यम जमिनीवर 3.5 ते 4x1 पद्धतीने लागवड करू शकतो आणि ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला रब्बी पिकं घ्यायची आहेत त्या ठिकाणी आपण शेंडे खुडणी त्या कापसाची योग्य उंचीवर करू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे आणि मागच्या 4-5 वर्षापासून अशा पद्धतीनं नियोजन करून आपण रब्बी पीक देखील घेण्यात यशस्वी ठरत आहोत आणि ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला कापसाची फरदड घ्यायची आहे त्या ठिकाणी आपण अंतर देखील त्या ठिकाणी वाढून घेणं महत्त्वाचं आहे आणि त्या क्षेत्रामध्ये आपल्याला फरदडीचं नियोजन देखील योग्य पद्धतीनं करणं महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत, ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता आणि नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब देखील करू शकता.
तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला जे वेगवेगळ्या पद्धती आहेत, पॅटर्न आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला यशस्वी होण्यासाठी मुख्यतः जी लागवड आहे तीच अत्यंत महत्त्वाची आहे. आणि त्यानंतरचं जे नियोजन आहे त्यामध्ये आपला खताचं नियोजन असेल, फवारणी नियोजन असेल, त्या संदर्भात आपण वेळोवेळी चॅनलवर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असतो. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि एकंदरीतच संपूर्ण क्षेत्रामध्ये नियोजन करत असताना आपल्याला जर क्षेत्र जास्त असेल तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धती अवलंबू शकतो. जमीन ज्या प्रकारची आहे त्यानुसारच आपल्याला नियोजन करायचं आहे. आणि जो हवामान अंदाज आहे तो देखील अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो. या शेतकरी मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करू शकता. धन्यवाद.